पण आपण बैल आपल्या नादासाठी पाळलेला आहे. कुठं चॅम्पियन व्हावं, कुठं नंबर घ्यावा अशी आपली अपेक्षा नाही. मूळ उद्देश बैल आपल्याला बैलाची आवड आहे पहिल्यापासून. दारात चांगली 2 बैल असावी, जातीवंत बैल असावी, ह्या भागातल्या लोकांनी त्याची पैदास चांगली घ्यावी हीच उद्देश. आणि प्रत्येकाला एक सांगणं आहे माझं की बैल कसला जरी असला दारात तरी ती स्वतःच्या मनात चॅम्पियन ठेवा. त्यावेळेस तुम्ही त्याची सकाळी उठल्यानंतर देवपूजा नाही केली तरी चालते, खरं बैलाची व्यवस्थित पूजा करणं म्हणजे काय, त्याला वैरण पाणी व्यवस्थित करणं, खुराक नीट घालणं, धुवणं वगैरे हेच. आणि तुम्हाला एक सांगणार दादा आता की शेतकऱ्यांनी ज्यावेळेस गाय भरताना प्रत्यक्ष बैल बघितला पाहिजे. आता मला फोन करतात लोक की तुमच्या गाय घेऊन यायची आणि बैलांचा फोटो व्हिडिओ टाका. बघितलेला असते दुसरीकडे, पण परत अजून एकदा टाका म्हणतात. तरी आपण टाकतो, त्यांना बैल पटतो, येतात गाय घेऊन. पण प्रत्यक्ष बैल घरी जाऊन आधी बघितली पाहिजेत लोकांनी, आणि पसंत पडली तरच गाय भरा. वस्त्र आता कालवडी त्याच्या प्रदर्शनात बी चालू आहे त्या, आणि अगदी आकर्षक स्वरूपाच्या देखण्या, उंच्या पुऱ्या जातीवंत कालवडी पडल्यात. खोंड बी तशीच पडली. काही ह्याची खोंड शर्यतीला गेली. माड्यात शरद पवार म्हणून आहेत, जाधववाडी गाव आहे त्यांचं. तर त्यांच्यात फुलवंती नावाची कालवड आहे त्यांची, सर्जेची फुलमाप कालवडी, दुसरीच आहे पण फुल मोठी कालवड. तिचा बी परळी वैजनाथ त्या प्रदर्शनामध्ये 2रा क्रमांक काढला तिनं. पुशेगावच्या प्रदर्शनात पण 2रा नंबर काढला. अजून 1-2 त्यांनी प्रदर्शन केलेत पण ती मला माहित नाहीत. आणि सवाळीच्या प्रदर्शनमध्ये बी तिला नंबर दिला, 2रा दिला बहुतेक. तिथंच पुण्याची एक पार्टी आली, ती 5.5 लाख रुपयाला कारोड मागितली त्यांनी, पण दिली नाही शरद पवारांनी. रामकृष्ण हरी मंडळी, खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आज आपण राळेरास या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही हे 2 ओळ बघताय, हे जातीवंत ओळू, एक सिद्धापूर लाईनचा आहे आणि एक तिकोंडी लाईन, असे 2 लाईनचे ओळू आहेत. तर यांच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. स्वागत आहे तुमचं खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती. आपला परिचय करून द्या. माझं नाव अभिषेक बिभीषण शेरखाने, मुक्काम पोस्ट राळेरास, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आपल्या इकडं गोट्यावरती यायचं म्हणलं तर कुठनं कसं यावं लागतंय? दादा वैरागवरनं, आपल्या जवळचं गाव मोठं वैरागवरनं 6 किलोमीटर आपलं गाव आहे. हायवे, बार्शी सोलापूर हायवे रोडला. सोलापूर पासून आपण 40 किलोमीटर येतोय, आणि मोहोळपासून एक 30-32 किलोमीटर येतोय. मोहोळवरून येताना 2 मार्ग आहेत, एक मलिकपेठ नरखेड वाळुंज मार्गे वैराग, किंवा मग मोहोळ लांबोटी शिरापूर रानमसले वडाळ्यावरून वडाळ्यात आले का की बार्शी सोलापूर हायवे लागतो. हायवेवरून आपल्या गावाकडे येतात राळेरासला. कधीपासून तुम्ही या क्षेत्रात आहात? नाद तसा दादा लहानपणापासूनच, घरी गाई बैल वगैरे पहिल्यापासून, आता 3री पिढी आपली. पण नाद वळू प्रत्यक्ष मी म्हणजे गाई भरण्यासाठी वळू पाळायला सुरुवात केली 2016 पासून. 2000 वयाच्या कितव्या वर्षी? माझं त्यावेळेस कॉलेज चालू होतं, 2nd इयरला, 3rd इयरला होतो मी त्यावेळेस. मी कसा नाद लागत गेला तुम्हाला, बाबा आपल्या दावणीला एक ओळ असावं असं? पहिल्यापासून आपण बाहेरची बैल भरून आणत होतो गायींना, ती बघत आणि घरची बी अशी प्रत्यक्ष वळू बांधून चालू नव्हती गायीवर. आवताची बैल असायची, गाय आल्या एका दुसऱ्या तिर भरायची, असा नाद होता चालू. पण प्रत्यक्ष ही सगळ्याचं पंढरपूर भागात, महूद भागात बघून आपण परत चालू केला स्वतः. मी 2016ला तुम्ही पहिल्यांदा बैल वळू घेतला का घरचा तयार केला? नाही, घरच्या गायला एक झालता काजळा, आणि परत त्याला जोड एखादा असा म्हणून बैल एक घेतला होता. म्हणजे किती बैल वळू बैल झाली आतापर्यंत? आता ही 6वा आपला बैल. ही 6वा बैल. तर ही जी 2 आहे ती ही किती दिवसापासून तुमच्याकडे आहे? आता सरजा 2021 पासून आपल्याकडे आहे. 2021 पासून. काम्या 2023 ला आणला. 2023 ला. आता 2 लाईनची 2 बैल आहेत, सीतापूर लाईनचं एक, तिकोंडी लाईनचं एक. ज्यावेळेस आता 2021 ला तुम्ही ही बैल आणला, तर आणताना बैल म्हणजे कसा आणला, कशी पार केली बैलाची, किती बैल बघितली तुम्ही पहिल्यांदाच या क्षेत्रात? म्हणजे बैल आपल्याला दाखवला सतीश अण्णांनी. सतीश अण्णांना सांगितलं होतं आपण एक बैल आपल्याला एक घ्यायचा आहे म्हणून. सतीश अण्णांची ओळख बऱ्याच दिवसापासून होती. बैल द्या म्हणल्यानं, दाखवा म्हणल्यानंतर त्यांनी
जवळजवळ 40-45 बैल दाखवले आपल्याला. हं. संभानाना त्यांचे मुलगा आहे त्यांचा मायापा म्हणून त्यांच्या माध्यमातून. हं. सर्जा शेवट दाखवल्यावर सर्जा पसंत पडला आपल्याला. हं, हं, हं. सर्जा होता कंकणवाडीत. हं. कंकणवाडीत होता तर मग अण्णांना म्हणलं पडलाय पसंत, म्हणलं बैल घेऊ आपण. हं. त्यांनी सांगितलं संभानाने बैल आणला इथं गोनेवाडीत. गोनेवाडीत आपण आणला पण. हं, हं, हं. आता तुम्ही म्हणला ज्यावेळेस बैल घ्यायचा होता त्यावेळेस 40-45 बैल तुम्ही बघितली. होय. तर काय बघून तुम्ही ही बैल घेतला, काय बघितले ह्या बैलात? बैलाचा चेहरा लय देखणा होता त्यावेळेस पण आहे ना आता पण आहे, समोर दिसतोय तुम्हाला. हं. कान टाकून ठाकूरकी ही पहिल्यापासूनच म्हणजे उगं कान असं बगळ्यावर मान उभा करून मोरासारखी असं बघणार माळडोकासारखंच. हं. आणि लांबी होती भरपूर. हं. मान ताण्याला लांब होता, माप दांडक होतं वासराचं बैलाचं. हं. दुसरा असताना सुद्धा हं. आता पण चांगला आहे, बघून घेतला. 2 जातीमध्ये बैल घेतला हा तुम्ही? दुसऱ्यात घेतला बैल. ही सिद्धापूर लाईनचा आहे. सिद्धापूर लाईन म्हणजे कसं झालं, लाईन बी सांगायची कशी की बैल घेतल्यानंतर 1-6 महिन्यानं माझ्या बैल चांगला तयार झाल्यानंतर व्हिडिओ पडला हं. युट्यूबला. हं. युट्यूबला व्हिडिओ पडल्यानंतर ह्याच्या मालकाने बघितला. हं. म्हणजे कमलापूरचे मधुकर मामा तंडे जे आहेत हं. त्यांचा मुलगा आहे दत्तात्रय तंडे म्हणून. त्यांनी म्हणजे व्हिडिओ बघितला आणि त्या नंबरवरून मला फोन केला हं. की बैल आमच्या बसलाय. मग ती खरं वाटना जरा, बैल आणला कंकणवाडीत गोनेवाडीत हं. आणि ही म्हणते आमच्या बसला कमलापुरात. तर कसा विश्वास बसला नाही. मग त्यांनी लहानपणीचे म्हणजे 15-16 महिन्याच्या 14-15 महिन्याचा असतानाचा फोटो टाकले 2-3. हं, 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 हं. दिसलं मग त्याच्यात ओळखू आलं. हं. मग ती चौकशी केल्यानंतर म्हणले आमच्यापासून अशोकांना हारुगिरीने नेला होता. हं. अशोक हारुगिरी हं. त्यावेळेस 14-15 महिन्याचा असताना 1.25 लाखाला नेला त्यांनी हं. अशोक हारुगिरीवाल्यांनी. हं. आणि तिथनं परत मग आपाशा अण्णाकडे गेला. हं. तिथनं संभानाना दाखवला त्यांनी. हं. तिथनं आपल्याला कळला, संभानाने आणला ना आपण घेतला पुन्हा. हं, हं, हं. मग त्यांच्याकडून समजलं की बैल वाटंबऱ्यात ही जी आहे हं. सांगोला तालुका. हं, हं, हं. मग ती गाय पण आम्ही बघून आलो ही जी आई. हं. त्या मालकानं सांगितलं की चंदुनाना वगैरे जे आहेत गिरडीचे हं. जुने ओळ मालक आहेत त्यांच्या छब्या ओळूची पैदास आहे म्हणून सांगितलं. हं, हं, हं. नानांकडे चौकशी केली. नाना म्हणले बरोबर आहे म्हणले, आमच्याच बैलाचा आहे. हं, हं, हं. छब्या घटप्रभाला 2 वर्ष सलग म्हणजे चॅम्पियन झालेला हं. आणि 1 वेळा कंकणवाडी चॅम्पियन. हं, हं, हं. मग त्याची लाईन शोधत शोधत समजलं आम्हाला सिद्धापूर लाईन. हं, हं, हं. तुम्ही घेताना केवढा होता बैल? दुसरा होता. 2 जातीमध्ये घेतला होता. 2 दातीत घेतला. आता कसा आहे दाताला? आता कडदात करतोय. आता कडदातीला? कडदाताला करतोय बैल. हा हं, हं, हं. तर हे काय कडचं दात अजून वरती याच्यात चांगलं. हं. तर ह्या थोडं बैलाचं वर्णन करा की कसा म्हणजे बैल आहे, ह्याचा स्वभाव वगैरे कसा आहे बैलाचा? बैलाचा स्वभाव कडक बी आहे, रागीटपणा बी करतो पण शांत बी तसाच आहे, आज्ञाधारक बी, ऐकतो बी सगळं. हं. हा गायला म्हणजे गायवर सर्व्हिस बी चांगली आहे, व्यवस्थित आहे एकदम. हा हं, हं, हं. त्याचं काय व्यवस्थित आहे. आता कडदाताला आलाय. किती गायी झाल्या बैलाच्या आतापर्यंत? आता ह्या आठवड्यात म्हणजे एक 5-6 गायी झाल्या का 1,500चा टप्पा पूर्ण होतो बैलाचा. हं, हं, हं. 1,500 1500 गायी रेतन केल्या. 1500 गायी. हा तर वासरं वगैरे कुठे ह्याची? वस्त्र आता कालवडी त्याच्या प्रदर्शनात बी चालू आहे त्या. हं. आणि अगदी आकर्षक स्वरूपाच्या देखण्या उंच्या पुऱ्या हं. जातीवंत कारवडी पडल्यात. खोंड बी तशीच पडली. काही ह्याची खोंड शर्यतीला गेली, हं. काही एक खोंड ह्याचा बगाडाला गेला. आमचे मित्र आहेत नरखेडचे, हं. मोहोळ तालुक्यातले राहुल पाटील म्हणून. हं. त्यांचा बैल गेल्या 2 महिन्याखाली ह्यांनी नेला, बावधनवाल्यांनी नेला बगाडाला. हं, हं, हं. बगाडाच्या यात्रेच्या आधी हं. एक 15-20 दिवस नेला बैल. हं, हं. खोंड होता, आदत खोंड होता, 18 महिन्याचा. सर्जा इतका खोंड होता उंचीला, हं, हं, हं. फुलमाप खोंड. तर आता तुम्ही म्हणला ह्याच्या कालवडी पण प्रदर्शनात खेळते त्या. होय. तर बाबा अशी म्हणजे 2-3 तुम्ही कालवडीची नावं, त्या मालकाची नावं सांगू शकताय का बाबा? मी आता जर कोणाला ह्याची पैदास बघायची झाली होय तर ती जाऊन तिथं बघून येतील असं कोणाकोणाकडे आता म्हणजे? माड्यात शरद पवार म्हणून आहेत, हं. जाधववाडी गाव आहे त्यांचं. हं. तर त्यांच्यात फुलवंती नावाची कालवड आहे त्यांची, सर्जेची. फुलमाप कालवडी दुशीच आहे, हं. पण फुल मोठी कालवड. हं. तिचा बी परळी वैजनाथ त्या प्रदर्शनामध्ये 2रा क्रमांक काढला तिनं. हं. पुशेगावच्या प्रदर्शनात पण 2रा नंबर काढला. हं. अजून 1-2 त्यांनी प्रदर्शन केलेत पण ती मला माहित नाहीत. हं. आणि सवाळीच्या प्रदर्शनमध्ये बी तिला नंबर दिला, 2रा दिला बहुतेक. हं. तिथंच पुण्याची एक पार्टी आली ती, हं. 5.5 लाख रुपयाला कारोड मागितली त्यांनी, हं, हं, पण दिली नाही शरद पवारांनी. हं. हा प्रदर्शन मापची पण वासरं पडली ती. होय होय होय. तर म्हणजे हे जे वासरं खोंड ही म्हणा तर वळूसाठी चालतील का शर्यतीसाठी? चालणार की. गाई जर बैलाकडे जातीवंत जर भरत्यात, आता येतेच गाई जातीवंत, हं. 100% वासरं वळवलं चालणार पुढं. हं. आता वासरं लहान आहे ती त्याची, हं.
पण 100% वासर वळूची उमटतात. शर्यत क्षेत्राला काय? शर्यत क्षेत्राला गेलेत की वासर आपली 5-6 वासर गेलेत. हं. घाटाच्या ठिकाणी 2-3 गेलेत आणि फटीवर बी 2-3 वासर गेलेले आहेत. होय. तर आता तुमच्याकडे बैल आहे म्हणून नाही तर शेतकरी ज्यावेळेस गायच्या हिशोबानं बैल निवडतो तर शेतकऱ्यानं बैल निवडताना कशी पारख केली पाहिजे? बैलात काय बघितलं पाहिजे शेतकऱ्यानं? आता बैलात बघताना लाईन बघतात लोक. आता लाईन कुणाची माहीत असते, कुठल्या बैलाची माहीत नसती, पण चेहरा देखना, त्याचं कान. आमचे मित्र आहेत बघा सोमनाथ बिराजदार खानापूरचे, सांगतात बघा सारखे बैलाच्या कानाला लाइटिंग पाहिजे. त्यांचा बोलण्याचा ती शब्द वेगळे आहेत त्यांचे, पण बोलताना त्याच्यात विचार करा की सारखा कान खडाच बैलाचा, मागं पुढं सारखं टावकारलेलंच कान. ती एक बघितलं पाहिजे. म्हणजे बैल चाणाक्ष दिसतो बैल, रुबाबदार दिसतो. त्याच्यानंतर शरीर बैलाचं घट्ट अंग पाहिजे, चौक खाडा पाहिजे बैलाचा, शिंग लांब पाहिजे. आता शिंगाचा सर्जाचा जर विचार केला, हितनं वरनं जर बांगडी सोडली तर खाली बुडापर्यंत बांगडी येते. इतकी गोल गरगरीत शिंग व्यवस्थित बारकी सगळी जिथल्या तिथं सगळं अशा पद्धतीने पाहिजे बैल. वासर बी चांगले आणि बैलाचं माप मूळ म्हणजे माप लय दांडग सध्या बैलात चालवला, मोठ्या मापाचा बैल. होय. म्हणजे शेतकऱ्यांनी बैल निवडताना सुद्धा विचार करूनच गायला बैल निवडला पाहिजे. आणि आता काय झालंय दादा, तुमच्या माध्यमातून, युट्यूबच्या, व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या माध्यमातून जागरूकता निर्माण झाली गायवाल्यांमध्ये सुद्धा. गायवालीच हुशार झालीत भरपूर. त्याच्यामुळं ती स्वतः पारख करूनच बैल भरतात. आता माझ्यापाशी सुद्धा आल्यानंतर कोण सर्जा भरायचं म्हणले सर्जाच सोडतो आम्ही, काम्या पाहिजे काम्याच सोडतो. म्हणजे लोक गायवाली जागरूक झालेत भरपूर. होय. बैलाला बघत असताना बटा नसला पाहिजे कुठा. म्हणजे आपण काही त्याचं एवढं ही करत नाही, पण पुढं व्यापारी वर्ग काय करतो की एखाद्या बैलात बटा म्हणजे वासराला आला तर ती जरा खरेदी विक्रीला जरा थोडं कमी जास्त होतं. त्याच्यामुळं ही पण बघतात लोक. म्हणजे पैदास ही जी टॉपची पडली म्हणायचं प्रदर्शनात वगैरे वासरे हे जे गेल्यात. आता आपण वेळोवेळी आपल्याला जशी शेतकऱ्याकडनं माहिती मिळते तशी आपला पण इंस्टाग्रामवर अकाउंट आहे खिलार सर्जा कामे म्हणून. त्याच्यावर वेळोवेळी आपण प्रत्येक अपडेट देत असतो आपल्या वासरांची बैलांची. आणि आपल्याकडे आलेल्या गायींच्या एक मिनिटाच्या आतल्याच थोड्या छोट्या मुलाखती आपण टाकतो लोकांच्या. बाबा अभिप्राय घेतो लोकांकडनं, गायवाल्यांकडनं, की बैल कसा वाटला सांगतात लोक. मग ते आपलं चालू आहे तसं. तर काय दर ठेवलाय तुम्ही ह्याचा आता? दर आपण दोन्ही बैलांचा 2100 दर ठेवलाय. दोन्हीचा 2100. जर म्हणजे कोण लांबून वगैरे लांब आलेल्या 100 किलोमीटरच्या आतल्याच 2100 घेतोच. 2100 पण लोक 2100 दिले तर त्यातली 100 रुपयाची नोट आपण शेतकऱ्याला परत देतो. तसं काय पैशाचं आपण एवढं ही करत नाही कोणाला. पैशासाठी चाललेलंच नाही. सगळ्या लोकांसाठी आपण एक पर्याय चांगला उपलब्ध करून दिलाय. त्यांच्या दावणीला चांगली वस्तू घडली की ह्याच्यातच आपला आनंद आहे. सरासरी आपलं लांब आलेल्या लोकांचं 1500 घेतो, जवळच्या लोकांचं 2000 2100 घेतोय. तर आता आपण पलीकडच्या याची पण माहिती घेणारच आहे. तर एकाच दावणीला 2 बैल म्हणजे आपल्या असावं, म्हणजे 2 बैल कशासाठी ठेवली तुम्ही? 2 बैल दादा काय झालं, 2023 काम्या आणायच्या आधी एकाच दिवशी 8 गाय आल्या सरच्याकडं. नंतर बैल शेवटी सजीव आहे ती, त्याला त्रास होतोच ती. मग असं जर राहिलं चालू तर म्हणलं बैल जास्त दिवस पण आपल्याकडं टिकायचा नाही गायीवर चालू. मग म्हणून त्याला पर्याय म्हणून एक ही बैल आणला. आणताना दुसऱ्या खाणीचा आणला. आता काय होतं, सर्जाच्या कारवडी तर आमच्या भागाला चांगल्या उमटल्यात. आता त्या माझावर येतात. एक 2-4 कालवडी काम्यावर भरून त्याच्या येले त्या वासरं बी चांगली झाली ती. मग ह्याच्या कालवडी भरायसाठी किंवा एक आपल्या भागाला अजून चांगला पर्याय म्हणून परत काम्या आणला. काम्या असताना तिकोंडी खाणीचा, तिकोंडी लाईनचा तिकोंडी राजाचा नातू. राजा वारल्यानंतर शिरसानाने राजाचा मुलगा आणला होता सोन्या. त्या सोन्याचा मुलगा म्हणजे हे केवढा असताना आणला होता तुम्ही? 18 महिन्याचा होता. 18 महिन्याचा? होय 18 महिन्याचा. आता तुम्ही 18 महिन्याचा बस किती दिवस झाले ती बैल आणून? 18 बैल 2023 ला आणला. 2023 ला? हा गपरा गप. 2-2.5 वर्ष झाले. हो हो हो. तर 18 महिन्याचं ज्या वेळेस तुम्ही वासरू घेतले की पुढे पुढे काय बघून तुम्ही वासरू घेतले? बैल घेताना आपण आपलं गुरुच मानलेत. शिरसांना तिकोंडी शिरसांना आणि सतीशांना होंडराव हिवरगावचे.
जसा सांगेल तसाच बैल आपण घेतो त्यांच्याकडनं. हं, मग ही ह्याच्यात घेण्यात सतीशानाने बैल दाखवला होता ही हं, घेतला पार्क करायला सुद्धा आपण शिरसानांना बोलवलं होतं. हं, शिरसानांनी सुद्धा सांगितलं बैल चांगला आहे, घेतला व्यवस्थित. हं, आणि काम्या तर काय लहान असताना हं, शिरसानांनीच आरकिरीतनं दिलेला बैल त्यांच्या मामाला. हं, त्यांची मामा आहे तिकोंडीतच. हं, आणि मग त्यांच्याकडनं आपण घेतला. हं, हं. तर ही तुम्ही 18 महिन्याचा असताना घेतला होता. कुठून घेतला होता ही? शिरसानाने दिला. शिरसावण. हा हे जे आहे आरकिरीमध्ये हं, तिकोंडी जवळच आरकिरी म्हणून देवस्थान आहे बघा मोठं हं, हं, अमुक सिद्धाचं. हं, तिथंच उमाना राठोड म्हणून त्यांच्या घरी त्यांच्या घरच्या गायला झालेला. हं, 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 शिरसाना त्या भागात फिरत असताना त्यांना खोंड दिसल्यावर हं, त्यांनी त्यांच्या मामांना घेऊन दिला तिकोंडीतच. हं, मामांकडनं पण आपण घेतला. हं, हं, हं. आता वासराचं तरी तिकोंडी कुठल्या बैलाचा म्हणला ही? तिकोंडी राजाचा नातू तिकोंडी सोन्या जी होता, राजा वारल्यानंतर सोन्या आणला तिकोंडी हं. शिरसानाने. हं, एक 54-55 गाई भरून बैल वारला ती काही हं, कारणास्तव. हं, हं. तेच वासरू तर राजाचा नातू. आता राजाचा नातू म्हणलं तर काय काय गुण आले ह्या वासरात तसं? तिकोंडी खाण्याला जसं प्याच आहेत का शिरसाना सांगतात बघा हं, की पुढच्या पायाला जसं पॉईंट असतात, हं, पुढच्या पायाला खालच्या मांडीपाशी हं, ती पॉईंट, पुन्हा पलीकडे जांगाडात हं, तिथं चित्राकोसा पान आहे बघा माघाटल्या बाजूला. हं, 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 शिरसाना सांगत असताना ती हं. पॉईंट 2 लय महत्वाचं सांगतात अण्णा. हं, की तिकोंडी लाईनचं वासरू ओळखण्याची ती खूणच आहे. हं, पाठीमागं बी तसाच पान पाहिजे, चित्रा कोसा कलर पाहिजे. हं. आणि पुढच्या पायाला सुद्धा हं, 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 वसवंडीवर तोंडावर चेहऱ्यावर पाहिजे तिथं जिथले तिथं चित्राकोसा पान, हं, हं, हं. हा चित्राकोसा वाण. काय कसा आहे या बैलाचा स्वभाव वगैरे? बैल अत्यंत करंट आता दिसतेच तुम्हाला समोर. इष्टीला तर हातच लावू देत नाही कसलाच. हं, आता तुम्ही बघितलं सजवताना सुद्धा शेंब्या लावताना कासर लावताना बैलांना म्हणजे जवळच येऊ देत नाही जास्त, हं, हं, हं. कसलाच जवळ येऊ देत नाही. दाताला कसा आहे आता ही? दाताला आता 5 दात पाडेल लवकरच. 5 गप्रा, दात. 4 जाती. हो तिकोंडी लाईन मधली करंटची लोक म्हणते तिकोंडी लाईनला करंट नाही, हं, पण माझ्या बघण्यात ही कामे आहे का आपला हं. आणि सतीशानांचा शिंगवाकडा सोन्या हं, हं, हं. करंटची बैल हं. जबरदस्त करंट. तर 18 महिन्याचा असताना तुम्ही आणला आणल्यानंतर कधी चालू केला परत ही? आणल्यानंतर एक 4-5 महिन्यात चालू काम्या आदत मध्ये चालू केला. ह्याला आदत हा, मध्ये बारके चालू गाय आलेल्या सर्जाला माप दांड घासल्यामुळे जरा थोडं ही त्रास होत होता. हं, काम्यात चालू केला लवकर. आणि परत जसं जसं रूप दिसायला लागलं वासराचं हं, त्यावेळेस लोकांचा त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. हं, हं, हं. हा मग तेच चालू राहिला. पुन्हा आदत वयात 65च्या आसपास गायी भरल्या. बरं, आता किती गाई झाल्या टोटल ह्याच्या? 650च्या आसपास झाल्यात. 650 वलांड ते 650 हा, आसपास. 650 हा. ह्याची पैदास कशी पडली? चांगलं टॉपची वासरं पडलेत. आता इथं आमच्या भागाला मूळ भागाला मलिकपेठमध्ये एक जोरात वासर पडले काम्याचं. हं, इथं आमच्या वैरागमध्ये 2-3 वासरं पडले. वासरं अजून लहान आहेत काम्याची, हं, चांगली मस्त वासरं पडलेत. हं. त्यात काय होते दादा माहिती का, आमच्या भागाला गायी जरा थोड्या आहेत चांगल्या. तर चांगल्या गायी कुठल्या आहेत त्या, हं, ज्या लोकांनी सांगोला पंढरपूर भागातनं गायी आणल्या ह्या भागाला, हं, त्या गायी चांगल्या आहेत त्या. किंवा सांगोला पंढरपूर भागातली बैल आणल्यानंतर हिथल्या गायींना जी क्रॉस केली अवताची बैल, हं. त्या गायी चांगल्या आहेत त्या. हं. पण सरास आमच्या भागाला जरा गायी जरा हलक्या कमी जरा थोड्या जातीच्या आहेत त्या. हं, हं, तरी सुद्धा वासरू टॉप क्वालिटीची आपल्या दोन्ही बैलांच्या ह्या भागाला पडली. हं, हं, हं. होय. तरी म्हणजे आता तुम्ही म्हणला गाई जरा इकडं साधारण आहे त्या, तर साधारण. तुमच्या बैलांमुळे म्हणजे काय इकडं लोकांना नाद लागत गेला का काय? होय हं, भरपूर. आता मी 2018ला इथं बैल आणली पळसदेवरनं. हं, 2018 पासून आज तागायत येणारी लोक आहे ती हं, आपल्याकडं. हं. म्हणजे आता आपली 6 बैल झाली. हं, काय काय लोकांकडे आपल्या 6च्या 6 बैलांची वासरं येते. हं. 2000 आता नावच घ्यायची झालं तर दामणगावचे विष्णू देशमुख, विलास देशमुख, हं, त्यांच्या एकाच गायला माझ्या प्रत्येक बैला 6च्या 6 बैलाची वासरं येते. हं. हा, आणि त्याच्यानंतर- त्यांनी सगळी घरी ठेवली ती का? विकली, खोंड झालेली विकली, कालवड झालेली आहेत त्यांच्यापाशी. हं, त्याच्यानंतर आपले तडवळ्यात सुरेश आप्पा बोडके म्हणून आहेत, हं, ती बी 2018 पासून येतात. हं, पुन्हा इथं कवटळीला सत्यवान माळे म्हणून आमचे दोस्त आहेत, हं, त्या पहिल्या 2-3 बैलांची बी वासरं त्यांच्याकडे येते. ह्यांची बी येते, ह्या दोघाची बी. हं, परत इथं दहिटण्यात भाऊ जाधव म्हणून आहेत व्यापारी आहेत बैलाची, हं, ती 2018 पासून आपल्याकडे येतात. हं, हं, म्हणजे इतका चांगला प्रतिसाद आपल्या सगळ्याच बैलांना लोकांचा आहे. हं. ह्यांना तर काय त्या पहिल्या बैलांपेक्षा जास्तच प्रतिसाद आहे. हं, हं, हं. आता- ह्यांच्यावर प्रेम करणारी माणसं निर्माण झाली ती. हं. आता एक सांगायचं उदाहरण म्हणजे
की दोन बैलाला गेल्या 2 महिन्याखाली जरा 2-3 डाग दिसलं ह्याचं लंपीचं. मग आता आपले डॉक्टर आहेत डॉक्टर प्रतीक गाडगे म्हणून वाळंजचे. मग त्यांना फोन केला. डॉक्टर म्हणलं डाग 2 दिसल्यात गाठी 2 दिसल्या त्या म्हणलं बैलाला. 5 मिनिटात आलो म्हणले. 5 मिनिटात येताना म्हणले सावकाश या म्हणलं. मग त्यांच्या मातोश्रीने येताना बाळूमामाचा भंडारा त्यांच्याजवळ दिला. म्हणले आधी बैलाला भंडारा लावा म्हणले. इतकं प्रेम लोकांचं म्हणजे आपल्या बैलांवर आहे. सांगायचा मुद्दा असा की लोक चांगले आहेत आपल्याला सगळी. आता ह्या बैलाच्या पैदाशी किती झाले आतापर्यंत, तरी किती गाई वेल्या ह्याच्या? गाई भरपूर वेळे असतील ह्याचे तर काय सांगता येत नाही. आता महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस पैदाशी पडायला चालू होते ते बाबा आता पैदाशी पडले त्या, तर तुम्ही कधी शेतकऱ्याच्या घरी जाऊन म्हणजे बघून येता का वासर? जवळ जर असलं मग आता इथं मी एकटाच सगळं असल्यामुळं मला इथनं जास्त हालता येत नाही. पण जवळ असलं 50 किलोमीटरच्या आतलं बिनधास्त जाऊन बघून येतो आपण. आणि त्याचं वेळोवेळी आपण अपडेट देतोय. तिथं जर वासरू पटलं आपल्याला आवडलं त्याचा फोटो व्हिडिओ आपण आपल्या चॅनल ह्याला टाकतोय म्हणजे इंस्टाग्रामच्या अकाउंट. आता ज्या वेळेस तुमच्या बैलांची वासरं शेतकऱ्याच्या दारात होती ती, शेतकऱ्यांना म्हणजे चांगल्या किमती पण वासरांना मिळत असलेल्या, होय होय. तर तुमच्या बैलांमुळं शेतकऱ्यांचा म्हणजे फायदा होतोय काय वाटतंय तुम्हाला? नाही चांगलं आहे की ह्या भागाला बैलच नव्हता. लोक मोहोळ पंढरपूर भागात जाऊन सांगोला भागात जाऊन गाय भरायची. आता तिकडली लोक इकडं एक जण म्हणला उलटी गंगा व्हायला लागली म्हणला. मोहोळ तालुक्यातनं पंढरपूर तालुक्यातनं मंगळवेढा तालुक्यातून सांगोला तालुक्यातून गाय आल्या इकडं. चांगला इथं पर्याय आपण चांगला उपलब्ध करून दिला. लोकांनी बी त्याचा फायदा घेतात लोक आणि चांगलं चालू आहे म्हणजे पैदाशी चांगल्या पडतात लोकांचं पैसे होते ते काय म्हणजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या भागाला ज्या गायी जरा थोड्या हलक्या जातीच्या आहेत त्यांच्या पोटाला पैदास चांगली येऊन ह्या भागात गोवंश सुधारण्याचं काम चालू आहे बघा. म्हणजे पैदास जातीवंतपणा जनावरात वाढायला लागला. म्हणजे झालेली चांगली वस्त्र लोक सांभाळायला लागले. होय 100%. अहो कालवडीची मागणी इतकी आहे प्रत्येक जण फोटो व्हिडिओ बघितल्यानंतर द्यायचे का म्हणून विचारतं. मग आपण मालकाला विचारायला असतं द्यायची का असली वस्तू द्यायची असते का म्हणतात. म्हणजे विक्रीला वासरच नाही ती उपलब्ध. चांगलं पैसे दिल्यानंतर लोक देणारच. पण लोकांचं असं होतंय की वासरच मनात बसते ती घरी झालेली ती विकूच वाटत नाहीत लोकांना. कालवडी तर मिळत नाहीत म्हणजे देत नाहीत लोक असे. आता एक तुम्हाला प्रश्न, गाई शेतकऱ्यांच्या लांबून येते त्या काय 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 म्हणजे काय बैलांकडे नेल्यावर गाई रिपीट पण होते त्या. होय. तर शेतकऱ्यानं गाय भरवताना म्हणजे कोणत्या माझाला गाय भरवली पाहिजे आणि तुम्ही म्हणजे रोज एका बैलाला म्हणजे किती गायी भरवता, किती गायी भरवल्या पाहिजे? साधारणपणे एका बैलाला रोजच्या 3च गायी भरल्या पाहिजेत. पण आता कसं कधी कधी काय होते एखाद्या मालकापाशी एकच बैल असतो त्यावेळेस मग आल्या समजा 4 गायी आल्या रोजच्या तर ते भरायच लागतात. तसं होऊन तसा त्रास झाला म्हणून तर आपण दुसरा बैल अजून एक पाळलाय. आणि गाय भरवताना आपण काय करतो लांबणं येऊ द्या अगर जवळ येऊ द्या, लांबणं आली तर 1 तास 1.5 तास थांबवून ठेवतो भरतो पुन्हा अजून तास 1.5 तास थांबवतो आणि सगळं व्यवस्थित करून पाठवून देतो. गाय जवळ आलेली सुद्धा गाय 1 अर्धा पाऊण तास आपण थांबवूनच भरतो. लावल्यानंतर पुन्हा अजून अर्धा पाऊण तास थांबवतो. तर कसं असतंय रोजचं नियोजन बैलांचं? उठल्यापासूनचं नियोजन कसं असतंय सकाळपासूनचं? सकाळी 5:30-6च्या दरम्यान सगळं व्यवस्थित शेण झालवटी असतं. त्याच्यानंतर कडब्याचे पेंडे आपण टाकतो बैलांना. ती कडबा लय महत्वाचा आहे, कडबा टाकला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक 8-9च्या दरम्यान 8च्या दरम्यानच ओली वैरण असते आपल्याकडं ती ओली वैरण कडबा मिक्स करून टाकतो कुट्टी एकदा. 10:30-10च्या दरम्यान पाणी गाय आलेल्या ही त्या टायमिंग मध्ये लावून वगैरे करायच्या. उन्हाळ्याच्या दिवसात आपण काय करतो 11च्या आतच गायी बोलवतो आणि त्याच्यानंतर ऊन उतरल्यानंतर जर असल्या गायी तर 4च्या नंतरच. त्याच्यानंतर दुपारी निवांतच असते आणि परत 4 वाजता एक वैरण, संध्याकाळी खोराक. तर एकच टाइम खोराक वापरतो. बैलात असा ताव कायम राहण्यासाठी म्हणजे ह्याला व्यायाम वगैरे काय असते? व्यायाम आता मी एकटा असल्यामुळं काय जास्त देता येत नाही. जसा वेळ मिळेल तसं आपण 1-2 किलोमीटर दोन्ही बैल नेतो, 2 किलोमीटर आणतो. आठवड्यातनं 4-5 दिवस 4 दिवस तर आपण देतो व्यायाम बैलांना. जास्त काही देणं होत नाही.
खुराकाचं कसं नियोजन असते यांचं? खुराक हीच रेग्युलर सातू, मका बारडा, गहू भुस्सा, खपरी पेंड, करडी पेंड. हा, दूध देत नाही आपण खुराक म्हणजे दूध नाहीच. आपली बैल औषधं नीट पित नाहीत, दुधाचा तर विषयच येत नाही. आणि कुठलंही केमिकल नाही, म्हणजे कुठलंही औषध नाही, कुठलं स्टेरॉइड नाही, इंजेक्शन नाही, काय नाही, मिनरल मिक्सचर सुद्धा नाही. आता सर्जाचा तर असा विषय, सर्जा खुराकात मीठ जरी टाकलं तरी खुराक खात नाही. हा, तर आता मला सांगा, बैल तुम्ही यात्रेवर वगैरे कुठं प्रदर्शनाला नेता का? प्रदर्शनला नेत नाही जास्त करून बैल. आता कसं होतंय, प्रदर्शनला तिथला विषय आपल्याला थोडा जरा, पण आपण बैल आपल्या नादासाठी पाळलेला आहे. कुठं चॅम्पियन व्हावं, कुठं नंबर घ्यावा अशी आपली अपेक्षा नाही. मूळ उद्देश बैल आपल्याला बैलाची आवड आहे पहिल्यापासून. दारात चांगली 2 बैल असावी, जातीवंत बैल असावी, ह्या भागातल्या लोकांनी त्याची पैदास चांगली घ्यावी, हीच उद्देश. आणि प्रत्येकाला एक सांगणं आहे माझं की बैल कसला जरी असला दारात तरी ती स्वतःच्या मनात चॅम्पियन ठेवा. त्यावेळेस तुम्ही त्याची सकाळी उठल्यानंतर देवपूजा नाही केली तरी चालते, खरं बैलाची व्यवस्थित पूजा करणं म्हणजे काय, त्याला वैरण पाणी व्यवस्थित करणं, खुराक नीट घालणं, धुवणं वगैरे हेच. प्रत्येकानं पहिलाच नंबर माझ्या मनात माझ्या बैलाच ठेवला पाहिजे, त्यावेळेस त्याचा सांभाळ चांगला होतो. असं आहे. प्रदर्शनला म्हणून कुठं बैल नेत नाही. आणि यात्रेला सुद्धा 2 वर्ष नेली पंढरपूरच्या यात्रेला. आणि त्याच्यानंतर कामे आणल्यानंतर 1-2-3 ठिकाणी फिरवलं. वैरागचा बाजार असेल, नरखेडची यात्रा, पंढरपूर वारी, एवढंच. परत भरपूर प्रमाणात प्रसिद्धी झाल्यामुळं परत काय बैल कुठं न्यायची गरज पडलेली नाही. तर म्हणजे आता शेतकरी असं खास करून बैल बघायला कोण येतं घरी? भरपूर. आता बैल बघायला आलेली माणसं बघते ती गाव, म्हणजे बैल बघायला आलेली जी माणसं आहे ती, आता पुण्याकडला जी येणार मोठमोठा वर्ग आहे, मयूरदादा काळुके आलते, त्यांची गाडी डिपेंडर. दादा बैल बघायला आल्या, दादांनी 2 गाई भरून नेल्या, दोन्ही गाईसनी खोंड झाली वाटते. पुण्यावरनं गाय आलत्या? होय, तळेगाव दाभाड्यातनं गाय आल्या की. मयूरदादा काळुके त्यांची गाडी बघायला लोक आलती. म्हणजे डिपेंडर गाडी, आता तुम्हाला माहिती आहे, भरपूर किमतीची गाडी. लोक येतात दिवसातनं एक, गायवाले सोडून इतर सुद्धा बघा येणारी भरपूर लोक असतात. होय. आता ही आपण उभा केलेली जी खांब बघितली, ही तुम्ही जी बैल बांधली ती आता, तर ही पहिल्यांदा म्हणजे तुमच्याच दावणीवर मला तर बघायला मिळलं. होय. तर म्हणजे कुठनं घेतलं काय आणि कशामुळं काय? तर बऱ्यापैकी मी दावणीवर बघितलं लोक पायपा ही उभा करतील, तर तुम्ही एवढे डिझाईन वगैरे करून. ही कशी संकल्पना दादा आपल्या डोक्यातच आलं. आपल्याला नादच पहिल्यापासून जनावराचा, त्यांच्यासाठीच काय करायचं ते आपण त्यांच्यासाठीच करतो, जनावरांसाठी. ही डोक्यात संकल्पना आली. ही अशा प्रकारची मेक, म्हणजे अशा प्रकारची म्हणजे ह्याच्यापेक्षा छोटी जरा, चडचण सावकारच्या दावणीला आपण नेहमी बघतो, पण त्यांच्या बारक्या मेक आहेत एवढ्या. मग त्यात आपण नवीन जरा आपलं थोडंसं आपल्या मनाने केलंय. ही घोड्याची तोंड जी आहेत ही होडीला असतात बघा, पाण्यातली होड्या जी असतात नावत, त्या नावाला असतात. मग त्यातनं संकल्पना केली की आपण त्यातनं मोठं करू. ही घोड्याचं तोंडच करताना मोठं करून घेतलं पंढरपुरातनं, आणि पुन्हा ही खांब तयार केली इथं वैरागला. म्हणजे ही करायला पण तुम्ही 2 ठिकाणी तयार केले? हा, 2 ठिकाणी. आमचे इथले कलाकार मोठे कारागीर आहेत, नरसिंग सुतार म्हणून. त्यांना जरा संकल्पना आपली सांगितली, नावाचं घोडं दाखवलं, त्यांना म्हणलं की असं नावाचं घोडं तयार करायचं होडीचं, आणि त्याला खाली डांब करा म्हणलं बांधायसाठी. ती म्हणले ही जरा थोडं जी करतंय त्याला पटकन तयार करता येईल. मग आमचे दोस्त आहेत पळसदेवचे अशोकदादा केवटी म्हणून, त्यांना विचारलं दादा म्हणलं ही कुठनं करताय, तर ती म्हणले मिस्त्रीचा नंबर दिला त्यांनी पंढरपूरच्या मिस्त्री करून ही 3 घोडं तयार करून आणलं. आणि हिथं आणून मिस्त्रीलाच म्हणलं होतं करताय का तुम्ही खांब, म्हणलं. ते म्हणले नाही. तोंड करून आणली, हिथं वैरागच्या नरसिंग सुतार त्यांच्या जवळ दिली, त्यांनी ही तयार करून दिली. नक्षी वगैरे सगळं, ही पितळेचं सगळं सामान त्यांनी तयार करून दिलं आपल्याला. मला ह्याचा जवळपास 16,500 खर्च आला 3 मेकला. 16,500 रुपये खर्च झाला? होय, खर्च आला, पण त्याचा शिनच गेला खर्चाचा. पंढरपूरच्या वारीत बैल नेल्यानंतर वयस्कर लोकांनी, लहान मुलांनी, म्हणजे लहान तरुण पोरांनी ही मेका जास्त बघितल्या, त्यांना ही संकल्पना जास्त आवडली. एक वयस्कर व्यक्ती कर्नाटकातले होते, ती तर म्हणले की लोकांच्या घराला चौकटी नाही ते इतके भारी, इतकी भारी आहे, तुम्ही बैलासाठी नाद केला म्हणले मेकचा. ती शाबासकी मिळाली आपल्याला. आणि तुम्हाला एक सांगणार दादा आता, की शेतकऱ्यांनी ज्यावेळेस गाय भरताना प्रत्यक्ष बैल बघितला पाहिजे. आता मला फोन करतात लोक
की तुमच्या गाय घेऊन यायची आणि बैलांचा फोटो व्हिडिओ टाका. हं. बघितलेला असते दुसरीकडे पण परत अजून एकदा टाका म्हणते. तरी आपण टाकतो त्यांना बैल पटतो येतो येतात गाय घेऊन. पण प्रत्यक्ष बैल घरी जाऊन आधी बघितली पाहिजेत लोकांनी आणि पसंत पडली तरच गाय भरा. होय मी शेतकऱ्यांना सुद्धा गाय भरवायच्या आधी फोटो व्हिडिओवर न बघता घरी जाऊन बैल होय बघितला पाहिजे की. जी पारखवंत लोक आहेत का आपल्यापर्यंत आलेली, एकतर गाय ह्यांनी आणली होती मंगळवेढा तालुक्यात आरळीचे जुने ओळ मालक आहेत लक्ष्मणराव माने म्हणून. त्या बाबांनी बैल बघितला नव्हता, व्हिडिओतच बघितला. पण हिथं आल्यानंतर अजून खुश झाली ती. म्हणले व्हिडिओत बघितल्यापेक्षा बैल अजून हिथं चांगला दिसतोय म्हणले. हे असं असतं की व्हिडिओत दिसण्यापेक्षा अजून समोरून येऊन जनावर चांगलं दिसतं. त्याच्यामुळे प्रत्यक्ष येऊन गाय बघायची, सॉरी बैल बघायचा आणि भरा. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आपलाच नाही असं नाही की दुसरं बी तुम्हाला कुठं भरायचंय तिथं प्रत्यक्ष बघून सुद्धा भरा. मित्रांनो आपण यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर देणारच आहे. तर जातीवंत 2 ओळ आहेत.